भारतीय संघाची इच्छा नसताना सरकारनं क्रिकेट खेळण्यास भाग पाडलं। माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी आरोप केल्याची संजय राऊतांनी माहिती दिली आहे। एकनाथ शिंदेंनी आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा जय शहा यांना प्रश्न विचारावा। मॅचमुळे पाकिस्तानला किमान 1000 कोटी रुपये मिळाले असाही दावा राऊतांनी केला। सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं। गावस्कर काय म्हणाले काल? सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली। सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता। हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो आहे, लक्षात घ्या। हे आहे बघा, असं आहे की बाळासाहेब ते कोण विचारणार? बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा। एकनाथ शिंदे विचारतायत म्हणून तिथे काही घडत नाहीये। बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाकिस्तानच्या सामन्याला विरोध केलाय। दहशतवाद आणि सामना एकत्र होणार नाही बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे। तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय? एकनाथ शिंदे आम्हाला प्रश्न विचारणार? अमित शहाच्या मुलाला विचार, त्यांना म्हणावं। कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले। तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, IMF कडून कर्ज मिळू नये, एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का? तर हा जो पैसा आहे, हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्ज रूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करते भारताविरुद्ध। ही कोणाची भूमिका होती? ही भारताची भूमिका आहे, ही मोदींची भूमिका आहे। आणि त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत, मग हे पैसे कुठे जाणार?